नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण जी वनस्पती घेतली आहे तिचं नाव आहे पतंग. मराठीत पतंग, साऊथमध्ये याला पतिमुगम म्हटलं जातं. हा साधारण 15 ते 20 फूट वाढणारा हा काटेरी वृक्ष आहे. प्रामुख्याने याचं लाकूड जास्त उपयोगात येतं. त्याचं महत्त्व जास्त आहे. अँटीऑक्सिडंट वगैरे त्या लाकडापासून ते लाकडं हे जे आहेत, लाकूड किंवा साल जी आहे, ही पाण्यात उकळली जाते. पाण्याचा थोडा जर कधी कोणी केरळमध्ये गेला असेल आणि कोणी मित्राच्या घरी गेले असतील, ते जे पाणी प्यायला देतात, आपण गेल्यानंतर जसं आपल्याकडे कोणी आलं तर पाणी प्यायला देतो, तसं पाणी प्यायला जे देतात ते पाणी जे आहे ना, तर आपण तिथं जर कधी पिलो तर साधारण एक चॉकलेटी कलरचं पाणी पूर्वी प्यायला द्यायचे. नंतर आता याची चहा जी आहे ही प्रसिद्ध होत चाललेली. या चहासाठी सुद्धा एक याचा उपयोग होतो. ही आयुर्वेदिक वनस्पती. पतंग म्हटल्यानंतर आयुर्वेदामध्ये तुम्हाला याचे गुणधर्मही कळतील. याची आपण साधारण एक बांधावर सुद्धा याची शेती करू शकतो. ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस या लाकडापासून आपल्याला 2 पैसे चांगले मिळू शकतात. याची वृद्धी जी आहे बियापासूनच होते. त्यामुळे आणि साऊथमध्ये याचं प्लांटेशन आहे. साऊथमध्ये याचा वापरही भरपूर आहे. आपल्याकडे याचा वापर नाही आणि त्यामुळे याची जर कधी आपण आपल्याकडे लागवड केली, आज जे आपल्याकडे जंगलं नष्ट होत आहेत, जी वनसंपदा नष्ट करत चाललेलो आहे किंवा जी वनसंपदा नष्ट होते, तर अशा ह्या संपत्ती ह्या ज्या आहेत, अशा प्रजाती ज्या आहेत, त्या नष्ट होण्यापूर्वी आपण कुठेतरी याची जपणूक करावी, याची लागवड करावी, असा आमचा उद्देश आहे. तर याची लागवड जर कधी आपण ही केली तर या साधारण जो कोकण पट्टा आहे, कोस्टल एरियामध्ये याची लागवड चांगल्या प्रमाणात होते आणि हे लाकूड पैसेसुद्धा देणारं आहे. याला परदेशातही चांगलं मार्केट आहे. याचा उपयोग प्रामुख्याने रक्तशुद्धी, जंतुनाशक, आयुर्वेदामध्ये याचे उपयोग जे आहेत, आयुर्वेदामध्ये आहे. नंतर आदिवासी लोकं किंवा ग्रामीण मंडळी जी आहे, हे प्रत्येक वनस्पतीचा वापर आयुर्वेदानुसारच करेल याची गॅरंटी नसते. त्यांच्या दृष्टिकोनातनं याचे वेगळे उपाय असतात आणि असू शकतात, नाही असतातच. त्यामुळे ही वनस्पती बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारे वापरली जाते. जखमा वगैरेंसाठी वगैरे म्हणजे बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होत असल्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं ही आपल्याला पैसे देणारी वनस्पती आहे आणि ही नष्ट होणारी प्रजाती आहे. त्यामुळे या भागात आपली लागवड व्हावी एवढाच आपला दृष्टिकोन. माहिती योग्य वाटली चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला असला तर त्याला फॉलो करा. माहिती योग्य वाटली तर मित्रमंडळीत शेअर करा. धन्यवाद.